दरम्यान ओबीसींसाठी कायदा हातात घेण्याचा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला। बोगस कुणबी दाखले दिल्यास तहसील कार्यालयावरती हल्ले करू असं हाकेंनी सांगितलं। जरांगींसाठी शासनाची तत्परता नव्हे लाचारी आहे, हाकेंची टीका आहे। आंदोलनाला बळी पडून कास्ट स्क्रुटिनी करणाऱ्या समितीवर जर यांनी काही दबाव आणला तर ओबीसी त्याला जुगार एकदम प्रचंड विरोध करतील। त्याचबरोबर ज्या ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केले जाणार असतील तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदारावरती तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ। ते आणखीन एकदा सांगतो बाबा, मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही, मी कोणाची दखल घेत नाही। पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढाव, गरिबांच्या लेकरांचे लय वाटलं होते धनगराचे, हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उद्रीत बसून, हेच एसटी आरक्षणासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं। करीनात का आमच्या विरोधात? मी 1.5 वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे त्याचा, की कोणाचं ऐकून आपण शिव बोलूया, विनाकारण नाराजा पसरून देऊ नका। त्याचं ऐकलं, नाराजी पसरले वडीगुद्री आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात। काही गरज नव्हती ना या गोष्टी करायची। दरम्यान गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आमच्या ताटातलं ओढून घेतलं तर खपवून घेतलं जाणार नाही। प्रकाश शेंडगेंनी मनोज जरांगेंना इशारा दिलाय। जे आंदोलन जे आहे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणून आंदोलन त्यांचं आहे। आमचं म्हणणं आहे की त्यांना आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, त्यांना आरक्षण द्या, जरूर द्या, गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे। परंतु आमच्या ताटातलं खायचं, ओढून घ्यायचं, कारण तुमची सत्ताधीश आहे, तुमचे आमदार आहेत, मंत्री आहेत, ह्याच्यावरती तुम्ही जर आमचं ताट ओढून घेत असाल तर ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही।